नमस्कार. केळी पिकामध्ये जर आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल, तर अशा वेळेस आपल्याला बदलत्या वातावरणात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, की आता आपण थंडीतून उन्हाळ्याकडे जात आहोत. मग अशा वेळेस ते झाड तिथेच उभं आहे आणि वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. 1 महिन्यापासून 4 महिन्यापर्यंतचे स्टेज आहे किंवा वेगळ्या हार्वेस्टिंग स्टेजपर्यंत. म्हणजे असंख्य वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या स्टेजेस इथे चालू असतात. मग अशा वेळेस पहिल्या लागवडीपासून तर 3-4 महिन्यापर्यंत जर आपल्याला केळी पिकाला विशेष मदत करता आली, तर आपल्या शेवटच्या हार्वेस्टिंगपर्यंत त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे मी थोडक्यात सांगू इच्छितो, की आपण पोंगा भरणीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. मग आता पोंगा भरणीसाठी खूप वेळेस आम्हाला शेतकऱ्यांकडून विचारलं जातं, की नेमकं त्याचा फायदा होतो का? किंवा ते काय काम करतं? किंवा त्यात कुठल्या उत्पादनांचा किंवा खतांचा, न्यूट्रिएंट्सचा वापर केला पाहिजे? तर हेच पुढच्या 1 मिनिटात आपण बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, पोंगा भरणी म्हणजे काय? की केळी पिकामध्ये जो मेरिस्टेम म्हणून भाग असतो, तर तिथून जी पानं किंवा नवीन वाढ बाहेर येत असते, त्याला आपण पोंगा म्हणतो. म्हणजे इथे नवीन शूट्स किंवा नवीन पानं बाहेर पडत असतात. मग आता उन्हाळा आहे किंवा स्ट्रेस कंडिशनला प्लांट जाऊ शकतात किंवा तापमान वाढत आहे, अशा वेळेस फोटोसिंथेसिस प्रॉपर होत नाही, न्यूट्रिएंट्सचा अपटेक होत नाही, वापसा कंडिशन जर खूप जास्त जर पाण्याचा ताण जरी आला तरी अडचण येणार आहे. मग अशा वेळेस न्यूट्रिएंट्स मुळांपासून झाडाच्या पानाच्या टोकांपर्यंत नेण्यापेक्षा जो केंद्रबिंदू किंवा केंद्र भाग आहे, की जिथूनच वाढ चालू आहे, तिथेच डायरेक्ट जर आपण न्यूट्रिएंट्स दिली किंवा अन्नद्रव्ये दिली किंवा योग्य जी खतं दिली, तर त्या झाडाला वाढण्यासाठी विशेष चालना मिळते आणि ती मरगळ झटकून ते झाड लवकर ताजेतवानं होतं आणि पानांचा आकार आणि गर्द काळोखी देखील येण्यास मदत होते. मग यासाठी आपल्याला पोंगा भरणी करायचं आहे. मग आता पोंगा भरणी करत असताना कुठल्या कुठल्या न्यूट्रिएंट्सचा वापर केला पाहिजे? जवळपास सगळीच न्यूट्रिएंट्स तर गरजेची असतात, पण प्राथमिक जी आहेत, ज्यामध्ये NPK आहे, त्यांचा आपण वापर करणे गरजेचं आहे वाढीसाठी. त्यानंतर कॅल्शियम आणि बोरॉन ते देखील गरजेचं आहे, कारण की कॅल्शियममुळे पेशी विभाजन किंवा पेशी भित्तिका चांगल्या बळकट देखील होतात आणि अशा स्टेजला वातावरणाचा ताण जेव्हा जास्त असेल किंवा तापमान जास्त असेल अशा वेळेस करपा, शत्रुबुरशांचा, किडींचा प्रादुर्भाव आणि वेगवेगळे व्हायरसेस देखील येऊ शकतात. मग त्यासाठी कॅल्शियम बोरॉन देखील गरजेचं आहे. मग हे सगळं करत असताना मायक्रोन्यूट्रिएंट देखील गरजेचं आहे. मग त्यामध्ये ऑक्सिन हार्मोन्स आणि प्लांट डिफेन्स मेकॅनिझम ऍक्टिव्हेशनसाठी झिंक गरजेचं आहे, फेरस गरजेचं आहे, बोरॉन, मँगनीज किंवा कॉपर, मॉलिब्डेनम असे सगळेच मायक्रोन्यूट्रिएंट्स गरजेचे असतात. फक्त आपल्याला काळजी काय घ्यायची आहे, जे काही वापरणार आहोत, कमीत कमी खर्चात असलं पाहिजे, त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला झाला पाहिजे. कारण की आपण लागवडीनंतर 15व्या दिवशी, महिन्यात किंवा 3-4 महिन्यापर्यंत गरजेनुसार आपण पोंगा भरणी करू शकतो. आता याचा फायदा असा होतो, की दिलेले न्यूट्रिएंट्स लवकर अपटेक होतात आणि लगेचच आपल्याला आपल्या पिकामध्ये लक्षणीय बदल दिसून येतात. मग जिथे वाढ कमी जास्त आहे, तिथे आपण पोंगा भरणी करू शकतो. संपूर्ण प्लॉटला देखील करू शकतो. आता यामध्ये पहिला आपण ह्या क्रॉपफ्लक्सचा वापर करू शकतो. तर क्रॉपफ्लक्स का बरं? कारण की जे आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स वापरतो पोंगा भरणी करत असताना, NPK म्हणजे 19-19, 13-0-45, 13-40-13 किंवा जे काही न्यूट्रिएंट्स आपण गरजेनुसार NPK खतं आपण वापरत असतो, त्यामध्ये त्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट्स वापरणं गरजेचं आहे किंवा आपण वापरतोच. यामध्ये मी क्रॉपफ्लक्स का बरं सजेस्ट करतोय? कारण की याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार किंवा ग्रेडनुसार आपल्याला झिंक 6%, फेरस 4%, मँगनीज 3%, बोरॉन 1.2, कॉपर 0.8 आणि मॉलिब्डेनम 0.1. म्हणजे रेग्युलर जे मायक्रोन्यूट्रिएंट असतं, रेग्युलर मायक्रोन्यूट्रिएंटपेक्षा 2 टाइम्स म्हणजे दुप्पटीने याच्यामध्ये यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे. याचा फायदा असा होतो, की पिकाला कमीत कमी किंवा एका सिंगल डोसमध्ये देखील 2 डोसचा फायदा होऊ शकतो आणि त्याच किमतीत हे मिळतं. त्यामुळे ह्या क्रॉपफ्लक्सचा एकदा आपण वापर करू शकतो. आणि विशेष म्हणजे हे NME म्हणजे न्यूट्रिएंट मूव्हमेंट इफिशियन्सी पद्धतीने बनवलेलं किंवा टेक्नॉलॉजीने बनवलेलं असल्यामुळे याचा फायदा असा होतो, की कुठल्याही पिकाच्या पानावर जो वॅक्सी लेअर किंवा आपण त्याला क्युटिकल किंवा मेनसट जो त्याच्यावर लेअर असते, त्याच्यामुळे न्यूट्रिएंट्स इझिली मध्ये जात नाही. मग अशा वेळेस जेव्हा आपण रेग्युलर मायक्रोन्यूट्रिएंट्सचा वापर करतो, तेव्हा त्याचा एक लेअर त्याच्यावर येऊन जातो किंवा आपल्याला त्याचा रंग एक पापुद्रा लेअरचा, पावडरचा आपल्याला त्याला दिसतो. या प्रोडक्टमुळे किंवा न्यूट्रिएंट मूव्हमेंट इफिशियन्सीद्वारे बनवलेलं हे जे प्रोडक्ट आहे, ही टेक्नॉलॉजी अशी आहे, की पानांवर पडल्यावर किंवा पोंगा भरणी केल्यानंतर लगेचच ती ॲब्सॉर्ब होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, की जिथे गरजेचं आहे किंवा जिथे वाढ चालू आहे किंवा जिथे स्ट्रेस आहे किंवा जिथे मुळांची वाढ, वेगवेगळ्या स्टेजेस ज्या चालू असतात, त्या स्टेजेसपर्यंत हे न्यूट्रिएंट मूव्ह होतात आणि तिथे मूव्ह होऊन तिथे ते काम करतात. म्हणून याला न्यूट्रिएंट मूव्हमेंट इफिशियन्सी असं म्हटलं जातं. म्हणजे वापरलेलं मायक्रोन्यूट्रिएंट 100% पिकाला लागतं, जे की नॉर्मल मायक्रोन्यूट्रिएंट हे 30-40%च्या वर पिकाला लागत नाही. त्यानंतर CB+ हे एक उत्पादन आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. म्हणजे जसं आपण 19-19 घेतोय, त्यामध्ये एखादा किलो 200 लिटरमध्ये, त्यामध्ये आपण 200 ग्रॅम क्रॉपफ्लक्स टाकलंय आणि जवळपास 400 मिलीपर्यंत आपल्याला CB+ घ्यायचं आहे. आता CB+ का बरं घ्यायचंय? यामध्ये कॅल्शियम, बोरॉन आणि झिंक या 3 न्यूट्रिएंट्सचा समावेश केला गेला आहे.
म्हणजे याचा फायदा काय होणार आहे, जे नवीन पान निघणार आहे त्याला बळकटी मिळणार आहे त्याच्या पेशींना, आणि जास्तीत जास्त त्याचा आकारमान आपल्याला वाढण्यास मदत मिळणार आहे, आणि बोरॉन त्याच्या अपटेकसाठी काम करणार आहे. आणि झिंकचा आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे. त्या पद्धतीने आपला कॅल्शियम बोरॉन झिंक कॉम्बिनेशन असलेलं CMC टेक्नॉलॉजी, सिलेक्ट मायक्रोन्यूट्रिएंट कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजीद्वारे बनवलेलं CB+चा वापर करायचा आहे. त्यानंतर स्ट्रायगो ट्रीट, म्हणजे हे जर तुम्ही उत्पादन बघाल 20 mlच आहे, पण याचा 2000 झाडांसाठी आपल्याला वापर करायचा आहे. म्हणजे अगोदरचं 1 किलो 19 किंवा इतर कुठलंही खत, त्याच्यामध्ये 200 ग्रॅम क्रॉप फ्लक्स जे न्यूट्रिएंट मोमेंट इफिशियन्सीवाला आहे, आणि CMC टेक्नॉलॉजी आलं 400 ml CB+, आणि हे स्ट्रायगो ट्रीट फक्त 20 ml. अमेरिकेची जी ॲग्मोर इंक नावाची कंपनी आहे तिथे रिसर्च केलेलं गेलेलं प्रोडक्ट आहे, आणि तिथून 100% उत्पादन होऊन हे भारतात ॲग्रोकमिसाद्वारे इम्पोर्ट केलं जातं आणि इथे शेतकऱ्यांपर्यंत पोच केलं जातं. मग याच्यामध्ये रूट एक्झोडेट्स आहेत, म्हणजे थोडक्यात झाडाच्या मुळांच्या, कुठल्याही झाडाच्या मुळांद्वारे जे काही 3-4 प्रकारचे ऑर्गॅनिक कार्बन स्त्रावले जातात, त्यामध्ये शुगर असेल, एन्झाईम्स असेल, कार्बोहायड्रेट्स असतील, वेगवेगळे प्रोटीन्स असतील, जे काही असेल तर त्याचं एकत्रित आपण त्याला रूट एक्झोडेट्स म्हणतो. रूट्सच्या पेरिफेरीला जे काही सिक्रेट केलेलं असतं. का बरं? तर मित्रबुरशी आणि मित्रजीवांना आकर्षित करण्यासाठी, त्यांचं संगोपन करून त्याद्वारे न्यूट्रिएंटची उपलब्धता आणि शत्रुबुरशी शत्रुकिडींपासून संरक्षण करण्यासाठी, तर त्यांना फीड म्हणून किंवा त्यांना एक सिम्बायोटिक रिलेशनने पिकांसोबत काम करून घेण्याची क्षमता ह्या ट्रीटमध्ये आहे. मग आता हे मुळांमध्ये काम करतंच, पण जेव्हा आपण पोंगा भरण्यासाठी याचा वापर करतो, याचा फायदा असा होतो की फोटोसिंथेसिस खूप चांगल्या प्रमाणात, प्रकाश संश्लेषण ट्रिगर होतं किंवा वाढतं. मग त्यामुळे पोंगा लवकरच बाहेर झटकला जातो, आणि त्यानंतर त्याचं जशी जिथे इथे जाऊन थांबेल तिथून ते ॲब्सॉर्ब केलं जातं, आणि शेवटी रूटपर्यंत त्याचा उघड जाणारच आहे. मग अशा प्रकारे ट्रीट देखील आपल्याला 20 ml वापरायचं आहे. मग आता मी तुम्हाला जी काही 3 उत्पादनं सांगितली, ह्या 3 उत्पादनांचा तुम्ही कुठल्याही खतांसोबत एकदा पोंगा भरण्यासाठी वापर करा, आणि एकदा वापर केल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 ॲप्लिकेशन 15-15 दिवसाची करू शकता. मग अशा प्रकारे आपल्याला पोंगा भरणीसाठी किंवा उन्हाळ्याच्या या परिस्थितीत आपल्याला केळी पिकाची काळजी घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या केळी पिकाची किंवा इतर कुठल्याही पिकाचं सविस्तर शेड्यूल बनवून हवं असेल, तर खाली दिलेल्या नंबरला आम्हाला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद.